हॅलो फ्रेंड्स, शनिवारच्या मीटिंगमध्ये जसं नवनाथ अवताडे आणि अगस्त मिश्रा यांनी सांगितलं होतं की गुरुवार किंवा गुरुवार आम्ही मीटिंग घेऊन तुम्हाला रोडमॅप सांगू. तर बऱ्यापैकी लोकांना असं वाटत होतं की काहीतरी रोडमॅप असेल आणि बऱ्यापैकी लोकांना असं वाटत होतं की काय नाही, हे पुन्हा एक काहीतरी एंगेज करायचं म्हणून करायचं असं. तर काल त्यांनी पुन्हा एक झूम मीटिंग अरेंज केली आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की आम्ही असं करणार, तसं करणार, फ्रँचायझी घेतल्यात, हे केले, ते केले, त्यानंतर आम्ही पैसे देणार आहोत, परंतु तुम्हाला पेशन्स फारच गरजेचे आहेत. आम्ही सगळे प्रयत्न करतोय, आमचा पूर्ण रोडमॅप तयार आहे, फक्त तुमच्याकडनं पेशन्स हवेत. आता पेशन्स किती हवेत हे काय कळवना झालं आहे, कारण की त्यांनी असं सांगितलं की आमचा असा रोडमॅप आहे, त्याच्यात आम्ही स्टार्टिंगला जे पेमेंट करणार आहोत तर ते पेमेंट अशा लोकांना करणार की ज्यांना अजिबातच म्हणजे त्यांनी पैसे टाकले त्यानंतर त्यांनी काढलेच नाही, किंवा ज्यांना इंटरेस्टच भेटला नाही, किंवा एकही इन्स्टॉलमेंट त्यांचं आलं नाही, सगळे पैसे त्याच्यातच होते. त्यानंतर असं बोलत होते नवनाथ अवताडे, आणि ते बोलता बोलता अगस्त मिश्रा म्हणे की त्याच्यामध्ये आणखी काही लोक ॲड करायचे, जसे की स्टुडंट्स असतील, किंवा मेडिकल इश्यूज ज्यांना आहे, विमन्स किंवा लेडीज आहेत, किंवा ज्यांना पेन्शन वगैरे काही नाही, किसान जे आहेत, आपले शेतकरी आहेत, त्यांचे पैसे आम्ही देणार आहोत. तर आता पहिली गोष्ट, तर याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं पुन्हा की जे लोक थांबू शकतात, म्हणजे ज्यांना ज्यांना एमर्जन्सी नाही आहे फायनान्शियल काही, तर ते लोकांनी थांबा, आणि ज्यांना खरंच खूप गरज आहे त्या लोकांना आम्ही पहिले पैसे देतो. आता याच्यामध्ये हा विषय की ह्यांना कसं कळणार आणि कुठून कळणार की कुणाला जास्त गरज आहे. आणि हे पर्सनली तर थोडीच कोणासोबत बोलत आहे, जे ते ह्यांनी काही फॉर्म वगैरे भरायला दिलात सगळेच सांगणार आम्हाला मेडिकल इश्यू, हा इश्यू, तो इश्यू. तर ह्यांना काय कळणार आहे कुणाला काय गरज आहे, किंवा कुणाची खरंच ह्या व्यक्तीला जास्त गरज आहे. पैसे जर ते देणार असतील तरचा विषय हा, त्यांचे पैसे ते त्यांची काही इच्छा आहे पैसे देण्याची असं तर त्यांच्या याच्यातनं वाटत नाही. फक्त ऑडियन्स किंवा जे काही लोक त्याच्यामध्ये फसलेले आहेत, तर हे कसं तरी करून प्रकरण शांत करण्यापर्यंत लोकांना एंगेज करायचं, लोकांना जास्त हे होऊन द्यायचं नाही, असं काही चाललं आहे का काय माहिती नाही यांचं. परंतु जी काही काल त्यांनी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये बरेचसे लोक जॉईन होते. तर त्याच्यातनं फक्त त्यांनी असंच सांगितलं की आमचे 3-4 महिन्यापर्यंत आम्ही रेव्हेन्यू जनरेट करणार आहोत, आमच्याकडं थोडेच पैसे आहेत, त्याच्यातनं आम्ही ट्रेडिंग करून काही करून आम्ही पैसे जनरेट करणार आहोत, आणि नंतर मग ते जे काही रेव्हेन्यू जनरेट होईल तर तो डिस्ट्रीब्यूट करायला चालू करणार आहेत. म्हणजे अजूनही 3 ते 4 महिने त्यांनी म्हणजे काही लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत त्यांनी थांबावं, अशी त्यांची इच्छा एकंदरीत आहे असं समजतंय. तर मग आता याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे काही समजायला मार्ग नाही. फक्त ते मीटिंग कंडक्ट करतायत, आणि त्या मीटिंगमध्ये दरवेळेस ते पॉझिटिव्हच बोलतात, कधीच निगेटिव्ह बोलत नाही. आता नवनाथ अवताडे यांना असं म्हणायचं आहे की आम्हाला हिस्ट्री क्रिएट करायची आहे. आता एवढा मोठा स्कॅम करून त्यांनी हिस्ट्री क्रिएट तर केलेलीच आहे, परंतु आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा पैसे रिटर्न देऊन हिस्ट्री क्रिएट करायची आहे. आम्हाला लोकांना दाखवायचं आहे की एकदा बंद पडलेली कंपनीसुद्धा नव्याने कशा पद्धतीने पुन्हा उभा राहू शकते, सेकंड जर्नी कशी चालू करू शकते. ते सेकंड इनिंग म्हणतात ह्याला. तर ही सेकंड इनिंग आम्ही कशी सक्सेसफुल करून दाखवणार आहोत. तर सेकंड इनिंग जर सक्सेसफुल झालीच तर खरंच जे काही लोक आहेत की जे खरंच बरेचसे होतकरू लोक आहेत, काही लोकांनी अक्षरशः दुसऱ्यांकडनं पैसे व्याजाने काढून ते तिथं भरलेले आहेत. तर ती मुद्दल पण गेली, पण इकडं व्याज भरायचं प्लस मुद्दल भरायचं, अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त खरंच झालेले आहेत ह्या इन्फानाईट सो कॉल्ड सिस्पे ह्या स्कॅममुळं. कसं काय इतका एज्युकेटेड जो काही वर्ग होता तो ह्या स्कॅमला बळी पडला, कशी भुरळ पडली काय सांगता येत नाही. परंतु आता हे जे अवताडे म्हणतायत की आम्ही खरंच आमची इच्छा आहे पैसे द्यायची ना, आम्ही ते पैसे देण्याचे पुरेपूर प्रयत्न करणार आहोत, आम्ही लिस्ट बनवलेली आहे, आम्ही हे केलं आहे, आम्ही ते केलं आहे, आणि त्यानुसार आता पैसे जेव्हा अकाउंटला येतील लोकांच्या तेव्हा खरं कळेल की खरंच यांची इच्छा आहे देण्याची की नाही आहे. बाकी
काय मग ह्या व्हिडिओत काय म्हणजे असं एवढी अशी काय पॉझिटिव्ह न्यूज नाही, कारण फक्त तोंडाने वाफा सोडल्याने काही होत नसतं, त्याच्यासाठी ॲक्शन कृती ही गरजेचीच असते. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावरती खाली मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचं काय मत आहे, किंवा खरंच हे लोक बरेचसे काही काही MF असतात की जे त्यांच्याशी कनेक्टेड असतात, तर बघा जरा काहीतरी त्यांना हे करून की द्या बाबा म्हणावं गरिबांचे पैसे. खरंच काही लोक फार अडचणीत आहे, त्यांना इतकी गरज आहे पैशाची की आता सांगणं, शब्दात व्यक्त करणं म्हणजे सोपं नाही आहे त्या गोष्टी. परंतु आता जे MF आहे, खरंच त्यांनी इतका पैसा कमवला याच्यामध्ये, ते MF सुद्धा आता रफूचक्कर आहेत. त्यांनी त्यांच्या काय म्हणतात ना मालमत्ता विकून टाकून सगळ्या गोष्टी करून, सगळं सोनं नाणं इन्व्हेस्ट करून हे MF लोक बसलेले आहेत. काहीच बोटावर मोजण्या इतके MF आहेत की ज्यांना खरंच वाटतंय की पैसे मिळावात, परंतु बऱ्यापैकी MF लबाडच आहेत. त्यांनी खरंच गरीब लोकांना फसवलंय आणि स्वतः मात्र स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेतली.